नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चुलीवरती अगदी गावरान पद्धतीने मस्त असं 10 किलो मटन रस्सा बनवणार आहे। अतिशय छान टेस्टी अप्रतिम चवीचा मटन रस्सा या पद्धतीने होतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी धने आणि गरम मसाल्याची पावडर, हळद आणि खडे मीठ घेतलेला आहे। तसेच एक इथं कोथिंबीरची गड्डी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। अर्धा किलो कांदा इथं बारीक चिरून घेतलेला आहे। 200 ग्रॅम खोबरं इथं मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतलेलं आहे। अर्धी वाटी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेले आहे आणि 10 किलो मटण घेतलेलं आहे। चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की आपण जो कांदा बारीक चिरलेला आहे तो सर्व कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा इथं थोडासा लालसर कांदा परतत आलेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कांदा लालसर भाजल्यानंतर या मटनमध्ये जी चरबी निघलेली आहे ती सर्व चरबी आपल्याला या इथं घालून परतून घ्यायचं आहे। आता इथं मटनमध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला पावडर लावून आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे। आता इथे पातेल्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, खोबरं आणि जिगरीचे पीस निघले होते तेही घालून आपण तेलावरती छान असं भाजून घेतलेलं आहे। तर हा मसाला भाजून तयार होत आलेला आहे। त्यामध्ये आता कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। मसाला भाजून तयार झालेला आहे। आता त्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला धन्याची पावडर लावलेलं मटण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला मसाल्यामध्ये मटण मिक्स करून घ्यायचं आहे। खाली लागू नये यासाठी आपल्याला अगदी खालपासून हे मटण हलवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण व्यवस्थित असं हे मसाल्यामध्ये मटण मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिट असं हलवून घेतल्यानंतर बघा छान मसाला या सर्व मटणला लागलेला आहे। तर यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि त्यामध्ये साधारणपणे 2 लिटर पाणी घालायचं आहे आणि हे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे। रूम टेम्परेचरचं पाणी घालून आपण याला 10 ते 15 मिनिट असंच उकळत ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता मस्त अशी दणदणी त्याला वाफ आलेली आहे आणि पाणी न घालता अगदी मिठाच्या पाण्यावरतीच हे कमी जाळावरती शिजवलेलं आहे। बघ असं खालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जे आपण वरती उकळलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे। बघा हे सर्व पाणी आपण या मटणमध्ये घालूया आणि त्यावरती झाकण ठेवून पुन्हा यावरती पाणी ठेवायचं आहे उकळत। आणि 15 ते 20 मिनिट शिजत ठेवायचं आहे। मटण शिजतंय तोपर्यंत यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया। चुलीवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठ्या 2 पळ्यात तेल घातलेलं आहे आणि अर्धा किलो कांदा भाजून याची मिक्सरला बारीक पेस्ट केलेली आहे। ती सर्व पेस्ट आता या तेलामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। सतत हलवत आपल्याला ही तेल सुटेपर्यंत कांद्याची पेस्ट कढईमध्ये भाजून घेणार आहे। बघा या पद्धतीने आपण सतत हलवत ही पेस्ट भाजून घेऊया। कांद्याची पेस्ट भाजत आली की त्यामध्ये आपण घरचा साठवणीचा काळा मसाला घालून घेणार आहे। कांद्याची पेस्ट भाजलेली आहे। आता यामध्ये एक मोठी वाटी घरगुती साठवणीचा काळा मसाला घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया आणि त्याला तेल सुटलं की त्यामध्ये पाणी घालून ह्याला उकळी आणूया। तर याला उकळी आलेली आहे। तर हा तयार मसाला आपण जे मटण शिजलेलं आहे त्यामध्ये घालून घेऊया। बघा इथं सर्व मसाला मी उकळलेल्या मटणाच्या पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चुलीचा जाळ थोडासा कमी करून 10 ते 15 मिनिट असंच बारीक जाळावरती उकळत ठेवायचं आहे। अप्रतिम चवीचा अगदी छान मटण रस्सा इथं आपला तयार झालेला आहे। खूप टेस्टी बनतो। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। थँक्यू।